फर्स्ट टाइम रेल्वे स्टेशनला भेटलो, एकदम फर्स्ट टाइम. त्यावेळी म्हणजे माझी टेस्टची नेट क्रॅक झाली होती आणि जी माझी बॉस होती तिने रिकमेंड केलं की एकलव्य असं काम करते आणि तू म्हणजे त्यांचं गायडन्स घेऊ शकते इंटरव्ह्यूसाठी. त्यावेळी एकलव्यचं काम म्हणजे ग्रुप वगैरे होता व्हॉट्सअपचा आणि मग मी ते ग्रुप जॉईन केला आणि हा नेमकी पुण्यात आला होता. मी पुण्यात राहायला होते त्यावेळी जॉब करायला. तर मग मी भेटायला गेली. तो बोलला मी रेल्वे स्टेशनला येते पोहोचतोय, माझ्याकडे 10 मिनिटं आहे. मग तिथे गेलो भेटायला. तिथे म्हणजे एकदम पहिली भेट ही आहे की जे नॉर्मल डिस्कशन झालं की एक तर पहिले त्याने झापलं मला की इतक्या कमी वेळ आहे आणि आता तू इंटरव्ह्यूची तयारी करते. आणि नंतर त्याने लिस्ट दिली यूट्यूबवरून की काय काय प्रिपेअर करू शकते एवढ्या शॉर्ट टाईममध्ये. तिची बॉस आहे, ती माझी बॅचमेट होती आणि त्यावेळेस नेमकंच एकलव्य आय थिंक 19ला भेटलो ना, पुन्हा 18ला भेटलो. नंतर 18ला पहिल्यांदा आम्ही भेटलो. तर एकलव्य काय 1-2 बॅचेस आम्ही रन केल्या त्या पायलट. फार बेसिक मेंटरशिप सुरू होतं आणि त्यावेळेस म्हणजे फार ठराविक विद्यार्थी जरी आले 2, 4, 5, 10 तरी आग्रह असायचा की सगळ्यांना तिथे जायला पाहिजे वगैरे. जेवढे आले जेवढ्यांचा कॉन्टॅक्ट झाला. भारतीला भेटलो आणि त्यावेळेस स्वतःहून जे रिच आउट करायचे त्यांना वेळ देणे, बोलणे, इन पर्सन असेल, व्हर्च्युअल असेल, कॉलवर असेल. मला असं वाटलं म्हणजे बोलण्यातून असं वाटलं की मेहनती आहे, जॉब करून एवढं करते आणि बोलताना प्रामाणिक. तर ते अजूनही आम्ही 6 वर्ष झाले 7 वर्ष झाले म्हणजे एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यापासून ओळखतो. तर ते इम्प्रेशन तर आहेच अजून आहे ना. आणि माझ्याबद्दल काय होतं त्यावेळी मी त्याला सर म्हणायची. सर म्हणायचे. आता मला ते काय काय म्हणते ते वेगळी गोष्ट आहे. Zeb Thump 650 is now connected. समतेच्या वाटेनं तू खणकावित पैंजण यावं. समतेच्या वाटेनं तू खणकावित पैंजण यावं. तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. तू यावं, तू यावं. जे ट्रेडिशनल आपलं असतं म्हणजे जे धार्मिक लग्नात ब्राह्मण असतो ते प्रकार नाही याच्यात. किंवा मानपान जो असतो आपल्याकडे बघता, आमच्याकडे ते गावाकडे बघतो आम्ही. मानपान म्हटलं की मग ते आम्हाला म्हणजे हे आहे काय कपडे. आम्ही म्हणजे इव्हन आईबाबांना पण कपडे नाही. ते म्हणे आम्ही आमचे घेतो. दादा आमचं फक्त लहान लेकरं आमचे जे आहेत दादाचे आणि जे आमची मंडळी इथली जी उलट आम्हाला वाटलं की बाबा त्यांना काहीतरी असावं म्हणजे म्हणून आम्ही आमच्या हेल्पर मंडळी जे कॅम्पसचे त्यांना थोडंफार करू शकलो. नाही तर आमचे पण कपडे म्हणजे जे बाहेरच्या लोकांचं बजेट असायचं 10% पण बजेट आम्ही दोघांच्या कपड्यांचं नाही आहे. ते पण आम्ही चला आता 16 करतोय एवढा तर आपण करूया आणि पुढे पण वापरूया. तशा प्रकारचं बारीक सारीक नियोजन आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल कॅम्पसमध्ये अवेलेबल रिसोर्समध्ये कसं वापरता येईल. आणि ह्या कॅम्पसचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे आणि त्याच्यातून एक पॉझिटिव्ह संदेश पण म्हणजे आता बाहेर बुके आणि हे प्रकार अंधन भांडे वगैरे त्यापेक्षा पुस्तकं कशी येतील आणि त्याच्यातून एकलव्यची लायब्ररी कशी उभी राहील आणि अंधश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत किंवा बाकीच्या गोष्टी नाही फापट पसारा. बाहेरचे जे बजेट असतात त्याच्यापेक्षा 10% मध्ये पण आपण लग्न करू शकतो. तर तोच हा त्याचा मागचा जो आर्थिक विचार आहे. ही जी एकंदरीत नव्या चळवळीची लग्नाची पद्धत आहे हीच विद्रोही आहे. ही सम्यक
रावणाच्या बुद्धाच्या वाटेवर जाणारी आहे. आणि ही जी चळवळ आहे ना, ही आता ज्या पद्धतीने हे सगळं भारती आणि राजूचं सुरू आहे, एवढा जो गोतावळा जमलाय पूर्ण भारतातनं लोक आली एका ठिकाणी, हे खूपच भारी आहे. ही सगळी जी मित्रमंडळी आली आहेत, ही सगळी आंबेडकराईट चळवळीची स्तंभ आहेत. ज्या कोपऱ्यात कॅमेरा फिरवशील त्या कोपऱ्यात चळवळीची लोक. हे राजीव आणि भारतीमुळे शक्य होते आज नागपूरला. खूप छान वाटतं. तुम्ही बघतात हे बाकीचे लागलेले बोर्ड आहेत, बाबासाहेबांचे म्हणा, सावित्रीमाईंचे म्हणा, पेरियार, हे असं विचारांनी उचललेलं लग्न दिसतंय की याच्यामध्ये एक समाजाला मेसेज चालला आहे की कशा प्रकारचं आयडियल लग्न असायला पाहिजे. सगळीकडे एज्युकेशन रिलेटेड सगळे मेसेज आहे. तर समाजाचा उद्धार जो होणार तो शिक्षणाच्या ह्याच्यामध्येच होणार आहे. तर त्याचा एक मेसेज द्यायचा चांगला प्रयत्न होतो या लग्नाच्या मार्फत. सध्या समाजामध्ये ज्या लग्नाच्या बद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लग्न समारंभ अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा कसा केला जाऊ शकते उत्तम उदाहरण राजू आणि भारती देते. साधेपणाने सगळ्यांना एकत्र आणण्याने आपली संस्कृती, आपली कला, आपल्या समाजात जपत या सगळ्या गोष्टी कशा करू शकतो आपण, त्याच्यासाठी हे उत्तम उदाहरण. त्यामुळे हा सगळा नवा अनुभव आहे. कास्ट हा जिवंत, ज्वलंत आणि सिस्टमिक विषय आहे. आणि इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये ते बॅरियर्स तर पहिल्यापासून आहेतच. आपण त्याच्या किती साऱ्या बातम्या काय गोष्टी बघत असतो. आणि ते आमच्यासोबत पण झालं आहे, अजूनही आहे. अजूनही आहे. मला भारतीच्या फॅमिलीने अजून काही पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं दिसत नाही आहे. पण ठीक आहे, आम्ही दोघं आहोत सोबत, त्याच्यामुळे काही असं अडचण नाही आहे. आम्ही एकमेकांशी प्रेमाने, सन्मानाने व सहानुभूतीपूर्वक वागू. आम्ही एकमेकांशी प्रेमाने, सन्मानाने व समानुभूतीपूर्वक वागू. आम्ही आपल्या सभोवताली असलेल्या सर्व गोष्टींचा आदर करू व काळजी घेऊ. आम्ही आपल्या सभोवताली असलेल्या सर्व गोष्टींचा आदर करू व काळजी घेऊ. आम्ही वंश, धर्म, जात, शारीरिक क्षमता किंवा लिंग यांच्या आधारावर कधीही भेदभाव करणार नाही. आम्ही वंश, धर्म, जात, शारीरिक क्षमता किंवा लिंग यांच्या आधारावर कधीही भेदभाव करणार नाही. आजपासून तुम्ही वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहात. आनंदी राहा. आम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. तुमचे आयुष्य आनंदी, समाधानकारक आणि यशस्वी हो. या कृत्य करत राहा. या आनंदाच्या प्रसंगी तुमच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे संपूर्ण जीवन आनंददायी व समृद्ध हो. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. सावित्रीच्या नावानं सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, भीमरावाच्या नावानं सांग भलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सांग भलं, आणि शेवटी राजू आणि भारतीच्या नावानं सांग भलं. मी डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ इथे IG नागपूर रेंज म्हणून कार्यरत आहे. पण आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये ही पहिली वेळ आहे, पहिला योग आहे की मी सत्यशोधक विवाहासाठी मी उपस्थित आहे. सत्य शोधण्यासाठी सत्तेला प्रश्न विचारची धमक आणि कुवत आपल्या प्रतिनिधींनी बाळगली पाहिजे. आणि मला वाटतं ही धमक आणि कुवत केव्हा येईल की राजू भारतीसारखे जे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी जीव ओतून किंवा आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा विचार पुढे नेण्याचं जे महत्त्वाचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मिळतं. अशा बरेच सत्यशोधक विवाह होते ज्याला आम्ही गेलोय, ज्याला अटेंड केले. पण हे असं पहिलं सत्यशोधक विवाह जे एका माणसाने चालू केलेल्या संघटनेच्या स्वतःच्या रिसोर्स सेंटरमध्ये झालं. आणि त्याच्याहून महत्त्वाचं, बाकीच्या लोकांनी न लावता या माणसांनी जे लोक त्याच्या हाताखाली तयार केली, जे कार्यकर्ते, जे विद्यार्थी त्याच्या हाताखाली घडवले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ताकद देऊन, प्रेम देऊन हे लग्न घडवले. म्हणून मी म्हणतो की बाकी किती सत्यशोधक विवाह बघितली तरी स्वतःच्या ट्रेनिंग
सेंटरमध्ये स्वतःच्या कॅम्पसवरती स्वतःच्याच हाताखालती ट्रेन झालेल्या कार्यकर्त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमामध्ये लग्न होणारं हे पहिलं आहे आणि म्हणून मी राजू आणि भारतींना ऑल द बेस्ट देतो. राजू आणि भारतीनं उचललेलं हे जे पाऊल आहे हे नव्या पिढीसाठी एक दिशादर्शक पाऊल आहे. हुंड्याविना लग्न, दोघांनी एकमेकांना समजून घेऊन पुढचं सहजीवन जगणे, या भावनेतून विवाह बंधनात सहभागी होणं, ही जी भावना आहे या लग्नामागची ही अत्यंत पवित्र आहे. मला असं वाटतं की जो व्यापक विचार याच्या मागचा तो आम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस केला आहे आणि आता आम्हाला विश्वास आहे की आम्ही ऑलरेडी एक फाउंडेशन उभं केलं आहे नात्याचं. त्याच्यावर मोठी इमारत बांधू. मोठी म्हणजे इमारत म्हणजे असं मटेरियलिस्टिक नाही पण फाउंडेशन बांधलंय, त्याचं मोठं काहीतरी इन्स्टिट्यूशनल काम करू. बोला काय बोला द रिलेशनशिप शुड बी द रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ. असू नको ना, लोक म्हणतील मजा करेल. The relationship between husband and wife should be one of the closest friends. वा, आणि असं